सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। या ठिकाणी बघा आपण पॅन्ट कटिंग करून घेतली आहे सलवार, तर ती कशी स्टिच करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत। हा वरचा नेफ आहेत बघा आपण कट केला, हे 8 ते 10 वर्षाच्या मुलीसाठी हाय पॅन्ट शिवणार आहेत आपण। तर नेफेचे बघा असे दोन्ही साईडने आपल्याला फोल्ड करून एक एक शिलाई मारून घ्यायची आहे। आजच्या साईडने बघा अशी पद्धतीने सुईचा आणि उलटे बघून घ्यायचं। अशा आजच्या साईडने डबल फोल्ड करायचं आपल्याला, जी उलटी बाजू आहे त्या साईडला। आता बघा दोन्ही पण साईडने आपण शिलाई मारून घेतली आहे। आता दोन्ही पण पार्ट बघा असे एकावरती एक पकडायचे आपल्याला, 1 इंच अंतर सोडायचं आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आपल्याला। व्यवस्थित शिलाई लॉक करायची वरच्या साईडने पण आणि खालच्या साईडने पण। बघा इथं आता शिलाई मारून झालेली आहे आपली। आता बघा असा पार्ट ठेवायचा आहे, जे आपण शिलाई मारले आहेत ना बघा डबल फोल्ड करून ना, ते पार्ट व्यवस्थित सरळ ठेवायचे अशा पद्धतीने त्याच्यावरती। या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा आपण सरळ शिलाई मारून घेतले आहेत, जे आपण फोल्ड केलेला भाग होता तो। आता वरच्या साईडने बघा आपल्याला इथं काठ आहे त्याच्यामुळे इथं डबल फोल्ड नाही केलं। जर तुमचं म्हणजे धागे वगैरे जर दिसत असेल तर इथं डबल फोल्ड करा। इथं मी 1 ते 1.5 इंचाची पट्टी बघा फोल्ड केली आहे। इथं आपण नेफेसाठी बघा नाळी टाकत असतो ना, तो पार्ट आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा आहे। कुठल्या पण साईजची बघा पॅन्ट शिवताना अशी शिवायची सलवार। ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे मी। खूप सोपी आहे, अगदी 15 मिनिटामध्ये आपली सलवार शिवून तयार होते, जास्त वेळ लागत नाही सलवार शिवायला। बघा किती सुंदर असं नेफ्याचं आपलं हे आलं आहे फिनिशिंग। आता इथं आपण सेंटर काढून घेऊ बघा नेफ्याचा। अशा पद्धतीने आता इथं बघा आपण जे सलवार कटिंग केले आहेत ना, दोन्ही पार्ट बघा असे स्विच याच्यावरती ठेवायचे आणि इथं सीट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने आपल्याला एकावरती एक ठेवून ना, इथं डबल शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित। दोन्ही पार्ट एकावरती एक ठेवायचे, ज्या सुईच्या बाजू आहेत ना ते एकावरती एक आल्या पाहिजे अशा पद्धतीने। ज्या उलट्या बाजू आहेत ती खालच्या साईडने एक आणि वरच्या साईडने एक आली पाहिजे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। आणि सीट बघा जॉईंट करून घ्यायचं आहे डबल शिलाई मारून ना व्यवस्थित। आता इथे शिलाई मारून झाली आहे, इथं तुम्ही बघू शकता एकावरती एक असं सीट ठेवायचं। इथं आपण सेंटर काढून घ्यायचं आहे बघा, इथं कट देऊन घ्यायचं आहे दोन्ही पण साईडला, म्हणजे आपल्याला प्लेट टाकायला एकदम व्यवस्थित जातं, सोपं जातं। आता याचंसुद्धा बघा नेफेच आहेत ना, आपण व्यवस्थित सरळ ठेवून घ्यायचं एकावरती एक असा। इथं साईडला बघा आपल्याला कट देऊन घ्यायचे आहे दोन्ही साईडने। आता जो सीट आहेत बघा आपल्या नेफ्याच्या मध्ये बघा सेंटरला ठेवायचा आणि प्लेट टाकून घ्यायचे आहेत बघा आपल्याला। तर अशा पद्धतीने आपण प्लेट टाकून घेणार आहोत बघा। आता इथं बघा जो आपण कट केलेला भाग आहेत ना, तो या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि जेवढं कापड उरेल तेवढं आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने। आता या ठिकाणी कटवर कट आला आहेत बघा आपला। आता इथं काय करायचं आपल्याला, आता आपण या साईडला प्लेट टाकले, आता त्या साईडला पण प्लेट टाकायच्या, अशा उलट्या टाकायच्या। अशाच पद्धतीने बघा असं आपल्याला कटवरती कट ठेवून घ्यायचं आहे। इथं बघा आपण जे कट दिले ना त्याचा असा वापर होतो आपल्याला, म्हणजे समजतं आपलं कापड किती आहेत काय। आता इथं बघ कट आला आहेत, आपण त्या साईडला प्लेट टाकल्या होत्या ना, आता आपण टाकायचं आहे या साईडला प्लेट आपल्याकडं। अशा पद्धतीने मग आपल्या प्लेट टाकून झाल्या आहे, तुम्हाला दाखवते।
इथे तुम्ही बघू शकता. आता याला डबल शिलाई मी मारून घेणार आहे. आणि तुम्ही वरती एक दाब टीप पण देऊ शकता. आधी व्यवस्थित बघून घ्यायचं आपल्या प्लेट वगैरे व्यवस्थित आल्या का नाही. नंतरच आपण एक डबल शिलाई देऊन घ्यायची आहेत. डबल शिलाई देऊन घेतली आहेत मी, त्याच्यामुळे इथं दाब टीप मी देणार नाही. तुम्ही दाब टीपसुद्धा देऊ शकता. बघा एक नेफ्याच्या साईडला प्लेट हे करून ना त्याच्यावरती एक दाब टीप देऊ शकते. आता इथं बघा व्यवस्थित आपली डबल शिलाई देऊन झाली आहे. आता इथं आपण बॉटम तयार करून घेणार आहोत. या ठिकाणी बघा मी कॅनव्हास कट करून घेतला आहे 1 इंचचं. बॉटमच्या साईडला बघा अशी पट्टी ठेवायची आहे. अर्धा इंच फोल्ड करायचं, कारण आपण 2 इंच याच्यामध्ये एक्स्ट्रा घेतलेला असं 2 ते 2.5 इंच. अशा पद्धतीने एक शिलाई मारून घ्यायची आहे. नंतर आपल्याला फोल्ड करायचं आहे. अशा पद्धतीने फोल्ड करायचं. एक शिलाई वरच्या साईडने देऊन घ्यायची आहे. नंतर बघा जेवढं अंतर उरत आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 शिलाया सरळ मारून घ्यायच्या आहे. तुम्ही इथं डिझाईनसुद्धा बनवू शकता, पण इथं मी सरळ शिलाई मारून घेतल्या आहेत. हा पायाकडचा बॉटमचा भाग आहे. आता अशाच पद्धतीने मी दुसरासुद्धा भाग बघा बॉटमचा तयार करून घेणार आहेत. त्या साईडने मी तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते. या ठिकाणी बघा आपला दुसरा पण बॉटम तयार झाला आहे. आता उलट्या साईडने बघा व्यवस्थित पकडायचं आहे. इथं आपलं शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे. जेवढं आपण घेतलं 1.5-2 इंच ते सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहेत व्यवस्थित. जास्त कापड खेचायचं वगैरे नाही, काहीच नाही, एकदम परफेक्ट येतं. अशा पद्धतीने बघा खूप सोपं आहे पॅन्ट शिवायला, काहीच अवघड नाही. पंजाबी ड्रेसवरची सलवार शिवायला खूप सोपं आहे, जास्त वेळ पण लागत नाही आणि कटिंग पण खूप सोपी आहे याची. इथं बघा डबल शिलाई करून घ्यायची आपल्याला. तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सोपी पद्धत आहे आपली. आता इथं बघा आपल्याला नाडी टाकण्यासाठी इथं वरती थोडंसं आपल्याला धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे. बघा इथं कापडाचा, याच्यामध्ये आपण आता नाडी टाकू शकतो. हे बघा किती मस्त आपली पॅन्ट तयार झाली आहे. तिथं माझ्या तोंडामध्ये सारखी पॅन्टच येत आहे, सलवार म्हणायचं सोडून ना. याच्यावरचा टॉपसुद्धा मी रेडी करून घेतला आहे, तो पण तुम्हाला दाखवते. पाठीमागचा आपण गोल गळा घेतला आहे आणि स्लीव न लावता फ्रिल लावले आहेत फक्त आपण. पुढचा पानगळा घेतला आहे. अशा पद्धतीने आपला हा ड्रेस कंप्लीट झाला आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका. तुम्हाला खाली ठेवून पण दाखवते बघा याचा फोटो सलवारचा. बघा अशा पद्धतीने तयार झाले आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.